म्हणजे ज्या ज्या मागण्या होत्या प्रकल्पग्रस्तांच्या त्या सगळ्या मागण्या माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आम्ही त्यांच्याकडून प्रिन्सिपली मान्य करून घेतलेल्या आहेत. इतर मंडळी काही काम न करता जुने फोटो टाकून त्याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करते. तुम्ही काम केलं, तुमचं क्रेडिट घ्या, आम्ही त्याच्यामध्ये कुठं अडवू येत नाही. दुसऱ्यांनी केलेलं काम हिसकावून घेण्याचा प्रयत्न सिडकोला आणि पर्यायाने शासनाला दिल्यामुळे हे शहर या ठिकाणी इतक्या चांगल्या पद्धतीने तयार होऊ शकलं. दुर्दैवाने ज्या लोकांनी जमिनी दिल्या त्यांच्या जमिनी घेतल्यानंतर त्यांच्या ज्या अडचणी होत्या, त्यांच्या ज्या मागण्या होत्या, त्यांचं जे दुःख होतं त्याच्याकडे सातत्यानं दुर्लक्ष केलं गेलं आणि त्यांच्या जमिनी कवडीमोल किमतीने घेऊन आज त्याच्यावर हे शहर वसलेलं आहे. या लोकांचे जे अनेक विविध प्रश्न आहेत त्याच्यापैकी महत्वाचा प्रश्न त्यांचा असा होता सगळ्यांचा की काय आम्हाला आमची घरं जी बांधलेली आहेत ही घरं आहे तिथे आहे त्या परिस्थितीमध्ये रेग्युलराईज करून द्या. त्या अनुषंगाने माननीय एकनाथजी शिंदे साहेब नगर विकास मंत्री असताना आम्ही 7-8 बैठका घेतल्या. आमचे सगळे प्रकल्पग्रस्तांचे जे नेते होते त्यावेळी शिवसेना वगैरे एकत्र होती आणि जे प्रकल्पग्रस्तांचे नेते होते दोन्ही मतदारसंघांचे त्यांना घेऊन 5-6 बैठका झाल्यानंतर त्यावेळी जे योग्य वाटलं तशा प्रकारचा शासन निर्णय फेब्रुवारी 22 मध्ये काढला. त्याच्यात काही त्रुटी होत्या म्हणून डिसेंबर 22 मध्ये त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट केलं. जेव्हा फेब्रुवारी 22 मध्ये निर्णय केला त्यावेळी नगर विकास मंत्र्यांना आम्ही या ठिकाणी बोलवून या शेजारच्या चंदन हॉलमध्ये पत्रकार परिषद घेऊन लोकांना बोलवून तो निर्णय जाहीर केला होता आणि इश्यू केला होता. मात्र तो निर्णय इश्यू केल्यानंतरही मोठ्या प्रमाणावर त्याला जो प्रतिसाद अपेक्षित होता, लोकांनी अर्ज करणं अपेक्षित होतं की आमची घरं रेग्युलराईज करा, तेवढा रिस्पॉन्स आला नाही. आणि त्याचं कारण असं होतं की लोकांचं म्हणणं असं होतं की याच्यामध्ये काही त्रुटी आहे. म्हणून मग शासनाने सगळी निवेदनं, सगळे विनंती अर्ज, सर्व मागण्या एकत्रित केल्या आणि एक नवीन ड्राफ्ट PR तयार केलेला आहे. आणि तो जो ड्राफ्ट PR आहे त्याच्या अनुषंगाने साधारण 8 दिवसापूर्वी आपले खासदार नरेंद्र मस्के, मी आणि आमचे सगळे प्रकल्पग्रस्तांचे जे प्रतिनिधी आहेत सगळ्या गावातले आमची एकत्रित बैठक झाली. त्या बैठकीमध्ये सगळ्या विषयांवर 1 बाय 1 आम्ही चर्चा केली आणि प्रिन्सिपली त्या लोकांनी ते मान्य केले की करायला पाहिजे. त्यानंतर 2-3 दिवसापूर्वी मी मुख्यमंत्र्यांची सह्याद्रीवर भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की सर असं असं आपल्या आदेशाने मीटिंग झालेली, अशा मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे आणि त्याच मीटिंगला सिडकोचे लोक हजर होते, त्यांचंही म्हणणं घेण्यात आलं आणि प्रिन्सिपली त्या सगळ्या मागण्या त्या ठिकाणी त्यांनी तत्वतः ओके म्हटलेल्या. मात्र मंत्री म्हणून, नगरविकास मंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांचं त्याच्यावर अप्रुव्हल पाहिजे. सरांनी मला असं सांगितलं की मी ताबडतोब करतो म्हणून. आता तुमचा प्रश्न असा असेल की या तुमच्या मागण्या काय होत्या आणि काय तुम्ही CM कडे सबमिट केल्या. पूर्वीच्या GR मध्ये ज्या गोष्टी नव्हत्या त्याच्यामध्ये महत्वाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा असा आहे की पूर्वी फक्त रहिवासी जागेसाठी रेग्युलराईज करण्याचा निर्णय होता. आता कमर्शियलला सुद्धा रेग्युलराईज करण्याचा निर्णय झालेला आहे. दुसरं, पूर्वी प्रकल्पग्रस्तांना हा निर्णय लागू होता. बाकीच्या लोकांनी मागणी केली तर जे नॉन प्रकल्पग्रस्त आहे त्यांना देखील हा निर्णय लागू करण्यात आला. मात्र त्यांना दर जो आहे तो दर प्रकल्पग्रस्तांना जो दर आहे त्याचा दुप्पट करण्यात आलेला आहे. पूर्वी त्यांनी असं म्हटलं तर आम्ही तुमचं एकच घर रेग्युलराईज करू, पण आम्ही सातत्याने तगादा असा लावला की आम्हाला जेवढी घरं, जेवढी बांधकामं त्यांच्या मालकीची आहे, वापरात असतील किंवा मोडकळीस आलेली आहेत, सगळी तुम्ही रेग्युलराईज करा. तो मुद्दा सुद्धा त्यांना पटलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या सगळ्या घरांचं एकत्रित आम्ही करू. त्यानंतर प्रश्न असा आला की 12.5% प्लॉट दिल्यानंतर त्याच्यातलं तुमचं प्लॉट देताना तुमचं जे राहण्याचं घर होतं ते मायनस केलेलं आहे आणि बाकीचा प्लॉट तुम्हाला दिलेला आहे. तर ते जी घरं होती त्या घराचा FSI जो आहे तो FSI आम्हाला मिळायला पाहिजे अशी आमची मागणी होती. त्यांनी सांगितलं ठीक आहे आम्ही तो FSI देतो, परंतु तो FSI रस्ता अरुंद असल्यामुळं आणि एअरपोर्टमुळं हायराईजवर थोडं रेस्ट्रिक्शन असल्यामुळं तो FSI कंझ्युमच होणार नाही, देऊन उपयोग होणार नाही प्रकल्पग्रस्तांना.
म्हणून आम्ही अशी मागणी केली की त्याच्या मोबदल्यामध्ये तुम्ही आम्हाला TDR द्या, आम्ही पैसे नाही मागितले. त्यांनी सांगितलं ठीक आहे, TDR आम्ही तुम्हाला देतो. हा एक मोठा विजय त्याच्यामध्ये झालेला आहे. आणि असे 5-7 मुद्दे जे होते, या मुद्द्यांच्या अनुषंगाने आता त्यांनी तो ड्राफ्ट तयार करायला घेतलेला आहे. आणि मला वाटतं येणाऱ्या आणखीन एक मुद्दा याच्यामध्ये होता की पूर्वी ते काय म्हणायचे की तुम्ही जेवढं घर बांधलेलं आहे तेवढंच आम्ही तुम्हाला रेग्युलराईज करून देऊ. आम्ही म्हटलं त्याचा उपयोग नाही, ग्रामीण भागातले सगळे लोक पूर्वीचे आहेत आणि त्यांनी आजूबाजूची जागा सुद्धा वापरामध्ये आहे. कोणाचा गोठा असेल, कोणाचा वरांडा असेल, कोणाचं कंपाऊंड असेल. मग असं त्यांनी सांगितलं की तुमच्या वापरात जेवढी जागा आहे ती सगळी जागा तुम्हाला देण्यात येईल. हा एक मोठा निर्णय त्याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे. त्याला लँड अपार्टमेंट असं म्हणतात, शेजार आजूबाजूची जागा. त्याचा एक मोठा फायदा या सगळ्या ग्रामस्थांना होणार आहे. त्याच्यानंतर क्लस्टर जे आहे ते क्लस्टर हे मॅन्डेटरी कंपल्सरी नाही केलेलं. सगळ्या प्रकल्पग्रस्तांना सांगितलं तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते करा. आणि याच्यामध्ये ताबडतोब गुगल इमेजनी आता त्याचं मोजणी केली जाईल 1 महिन्याच्या आत. सिडको आणि कलेक्टर ते त्याची मला असं वाटतं 2-1 आठवडे गुगलवर वेळ लागत नाही. आणि मग ज्यांचे अर्ज येतील त्या सगळ्यांची फिजिकल तपासणी, फिजिकल मोजणी, त्यांच्या वापरात जी जागा आहे ती जागा त्यांना अतिशय म्हणजे आरती ज्याला आपण म्हणतो, रिझर्व्ह प्राइस ज्याला म्हणतो, त्याच्या फक्त 15% 250 स्क्वेअर मीटर करेल. आणि 250 स्क्वेअर मीटर ते 500 स्क्वेअर मीटरला 25% एवढाच रेट त्यांना लावण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामुळेच आता सगळ्या अडचणी, सगळ्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत. आणि सीएमच्या मागे आम्ही सगळे आता सीएम कडे 2 दिवसात जाणार आहोत. सीएमला सांगू की या 4-5 दिवसात निर्णय द्या. आता हे सगळं सांगण्याचं कारण असं की तुम्ही असं म्हणाल की हा निर्णय झाला नाही की तुम्ही का आम्हाला बोलवलं. आम्हाला वाईट असं वाटतं आहे की आम्ही हे सगळं करतोय, मागच्या 5-6 वर्षापासून करतोय. म्हणजे 22चा GR काढण्यापूर्वी 2 वर्ष आम्ही काम करत होतो. आणि आता जेव्हा होण्याची वेळ आलेली तेव्हा इतर मंडळी काही काम न करता जुने फोटो टाकून त्याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतात. त्याचा आमचा त्याला अपेक्षा आहे. तुम्ही काम केलं, तुमचं क्रेडिट घ्या, आम्ही त्याच्यामध्ये कुठं अडवू येत नाही. पण हा जो दुसऱ्यांनी केलेलं काम हिसकावून घेण्याचा प्रयत्न आहे तो तुम्हाला माहीत असावा म्हणून स्पेसिफिकली आम्ही तुम्हाला इथं बोलवून हे सांगतोय की आम्ही हे प्रयत्न केले. या प्रयत्नामध्ये शेवटची एक पायरी चढायची राहिली. सीएम साहेबांना भेटलेलं आणि सीएम साहेबांच्या कामाची पद्धत तुम्हाला माहिती आहे. झट मागणी पक्षाधी लोकांच्या फायद्याचं करून टाका. याचा फायदा फक्त नव्या मुंबईला नाही, 95 गावं जी आहेत त्या 95 गावांना हा फायदा मिळणार आहे. इतर ठिकाणचे लोक खूप आनंदी झालेले आणि सगळ्या प्रकल्पग्रस्तांमध्ये त्याच्याबद्दल खूप आनंदाचं वाटतं. त्याच्या पुढे काय, कारण की ड्राफ्ट झाला त्याच्यावर ऑब्जेक्शन सजेशन येणार, त्याच्यानंतर अंतिम कधी, अंतिम शासन निर्णय कधी लागू होईल किंवा तो कधी निघेल. अंतिम शासन निर्णय हा कायदाबद्दल नाहीये, हा शासन निर्णय. शासन निर्णयाला ऑब्जेक्शन नाही मागवत. त्यामुळं हा माझ्या माहितीप्रमाणे, आता मी काही सीएम साहेबांना डिक्टेट नाही करू शकत, पण मला असं वाटतं 1 आठवड्याचा हा निर्णय आम्ही काढून घेऊ. आम्ही सगळे तेवढ्याच कामाच्या मागे लागलो सध्या. गणपतीत सुद्धा आम्ही जाऊन बसत होतो. नाही, याच्यामध्ये राजकारणाचा भाग नाही. तसं असतं तर 22ला इलेक्शन नव्हतं, त्याच्या आधी आम्ही 2 वर्ष प्रयत्न करत होतो इलेक्शन संपल्यानंतर. त्यामुळे तो विषय नाही. आम्ही जेव्हा सिडकोमध्ये 2-3 वेळा गेलो, सिडकोच्या लोकांचं म्हणणं होतं अर्ज कमी येतात, रिस्पॉन्स नाही, म्हणून सातत्याने त्याचा पाठपुरावा. हा म्हणजे हे तर आता झालं प्रिन्सिपल सेक्रेटरीकडे मीटिंग. त्याच्या आधी मी मागच्या आठवड्यामध्ये MD कडे गेलो होतो, त्यांच्याशी चर्चा केली होती. डे टू डे फॉलो फॉर्म उसका कर रहे, लेकिन अभी आचार संहिता होने के पहले करना बहुत जरूरी है, इसलिए हम लोग उसके पीछे. क्रेडिट की बात सभी यही कह रहे हैं की हमने किया है, पाठपुरावा किया है. त्यांनी काहीही केलं नाही. मी अतिशय स्पष्ट सांगतो, त्यांना तुम्ही प्रश्न विचारला तर त्यांना यातली एकही गोष्ट माहीत नाही. जे फोटो त्यांनी टाकले ते बाबा आदमच्या जमान्यातले 2-4-5 वर्षापूर्वीचे. तेव्हा साहेब नगरविकास मंत्री होते. मुख्यमंत्र्यांची खुर्ची नाहीये त्या फोटोत, लक्षात ठेवा तुम्ही. आणि दुसऱ्या कामासाठी तुम्ही जायचं आणि तुम्ही हे क्रेडिट घ्यायचं, ते आम्हाला मान्य नाही. तुम्ही 10 वर्षात काही करू शकला नाही ते लपवण्यासाठी शिवसेनेचं क्रेडिट आम्ही त्यांना नाही घेऊ देणार. त्यात तुम्ही प्रशासकीय अधिकारी राहिले आहात, तुम्ही राजकीय पुढारी सुद्धा आहात. एकंदरीत दोन्ही बाजू तुम्हाला माहिती आहे. प्रशासनामध्ये तुमची मागणी केल्यानंतर ती परिपूर्तता होण्यासाठी
जो रोजगारांच्या हा जो विषय मुद्दा आहे, प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली त्यांची गरजेपोटीच्या घराचा, तो मागणी पूर्ण होण्यासाठी जो लागला वेळ आहे, जो काही कालावधी लागला, तो तुम्हाला वाटतं का तो एवढा कालावधी अपेक्षित होतं लागणं, का ह्याच्यामध्ये कुठेतरी फेल्युअर प्रशासकीय यंत्रणा आहे का राजकीय यंत्रणा आहे? राजकीय, माझा तर स्पष्ट आरोप आहे, आक्षेप आहे की पूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी ग्रामस्थांसाठी, प्रकल्पग्रस्तांसाठी काहीही केलं नाही. हा विषय कधी त्यांनी हाताळला नाही. पहिल्यांदा 22ला हा जी आर निघाला, इतका चांगला जी आर, आणि त्या लोकांनी दुर्लक्ष केलं आणि प्रकल्पग्रस्तांचा वापर फक्त आणि फक्त मतदानाची पेटी म्हणून त्यांनी केलेला आहे आणि म्हणून हा विषय बाजूला राहिलेला होता. मी प्रकल्पग्रस्त नाही, पण सगळे आमची मंडळी जे सहकारी आहेत ते प्रकल्पग्रस्त आहेत. त्यांचा माझ्यावर विश्वास आहे, माझा सीएम साहेबांवर विश्वास आहे, माझा मस्केनवर विश्वास आहे, म्हणून आम्ही याच्या पाठीशी आहोत. डॉक्टर साहब, एक बड़ी समस्या उसमें हमेशा सामने रेज होती रही है। जो प्रकल्पग्रस्तों के गरजेपोटी मकान है, उनमें बहुत सारे ऐसे भी मकान हैं जो बाहरी लोगों ने बनाए हैं या जो बिल्डरों के जरिए बनाए हैं या 50-50 में बनाए हैं। तमाम प्रकल्पग्रस्त इसको लेकर चिंतित हैं। क्या उन घरों को कैसे रेगुलराइज किया जाएगा इस पर्टिकुलर जीआर के जरिए, इस नियम के? मी तुम्हाला तेच मगा सांगितलं शर्माजी की प्रकल्पग्रस्तांना 15% आणि 25% रेट लावला आहे. जर नॉन प्रकल्पग्रस्त असेल आणि त्या झोन मध्ये तो असेल तर त्याला दुप्पट रेट लागेल, म्हणजे 30% आणि 50% रेट लागेल आणि ते रेग्युलर आहे. तर गरजेपोटीची व्याख्या तुम्ही काय अंतिम करायला सांगितली आहे? प्रकल्पग्रस्तांनी स्वतःच्या राहण्यासाठी जे काही बांधकाम केलं त्याचा ज्या जागेवर वापर आहे अशा आता त्याच्यात आणखीन एक मुद्दा मग मी तुम्हाला सांगायचं राहिलो. मागच्या जीआर मध्ये वारसांबद्दल खूप अडचणीच्या तरतुदी होत्या. त्या सगळ्या तरतुदी सीएम साहेबांनी काढायला सांगितल्या आणि आता वारसाच्या बाबतीतल्या अडचणी सोडून जो कोणी वारस तुम्ही दाखवाल त्या वारसाला ते मिळणार. ती एक मोठी अडचण दूर झालेली. गरजेपोटीची व्याख्या तुम्ही सांगेल. गरजेपोटी म्हणजे ज्यांची घरं अक्वायर झालेली आहेत, ज्यांच्या जमिनी अक्वायर झालेल्या आहेत असे लोक आणि त्यांचे वारस. 12 बलुतेदार जी होती व्यवस्था त्यांना आता फायदा त्याचा मिळाला काही संबंध नाही. गावामध्ये 12 बलुतेदार पण राहायचे, त्यांनी मिळणार ना, त्यांचं रेग्युलराइज होणार, फक्त त्यांना दर प्रकल्पग्रस्ताच्या दुप्पट लागेल. एक अभी तक सिडको ने गांवठान विस्तार नहीं किया। 50 साल हो गए जब से जमीन ली गई है। गांवठान विस्तार भी एक बड़ी समस्या है क्योंकि गरजेपोटी तमाम घर जो दायरे के बाहर सांगतो. आय अंडरस्टूड युअर पॉइंट. त्याच्यामध्ये असं ठरलेलं आहे की गावठाणचा सगळा एरिया, गावठाणची सगळी हद्द प्लस जो कंजस्टेड एरिया आहे, कंजस्टेड एरिया देखील याच्यामध्ये घेतलेला आहे. त्याचाच गुगल सर्व्हे या 2 आठवड्यामध्ये पूर्ण करायचा. तो मूळ गावठाणापासून किती दूर का? आता कंजस्टेड एरिया कुठे एखाद्या ठिकाणी 500 मीटर असेल, कुठे 800 मीटर असेल, कुठे 200 मीटर असेल. कंजस्टेड जे झालेलं आहे दॅट विल बी टेकन इन टू दॅट पेरिफेरी. गरजेपोटी घर के नाम पे 4-5 माले की बिल्डिंगें भी बन गई है, उनका किस तरह? आता कसं आहे की आपण जे आता लीज देतो आहोत त्यांना ती 60 वर्षाची लीज देतोय, त्या जमिनीची लीज देतोय आणि जी बांधकाम आहेत ती FSIच्या रूल्स प्रमाणे आपण रेग्युलराइज करतोय. आणि ज्यांनी FSI वाढीव FSI झाला, नवीन FSI आला, नवीन याच्यामध्ये तरतूद केली की तुमचं जे कापून घेतलेलं आहे त्याचा FSI देणार म्हणून TDRची पण प्रोव्हिजन केली. प्रकल्पग्रस्तांना 100% नाही 1000% न्याय देण्याचा हा प्रस्तावित GR आहे. त्या TDR साठी जमीन कुठे TDR वापरायचा प्रयत्न केला? नाही TDR विकता येतो आपल्याला. म्हणजे इथला समजा TDR रोहिदासजी पाटलांचा यांच्या गावामध्ये बेलापूरमध्ये आहे आणि इथं समजा त्यांना वापरणं शक्य नाही कारण रस्ता अरुंद आहे, तर तो TDR ते तिकडे वाशीला विकू शकतो, थोडे गडचिरोलीला विकू शकतो. ही पद्धत आपण मुंबईमध्ये पाहतो, पुण्यामध्ये पाहतो की TDR विकला जातो. काय होतं, सरकारची आर्थिक परिस्थिती किंवा महापालिकेची आर्थिक परिस्थिती नसते तेव्हा TDRच्या स्वरूपामध्ये रेम्युनरेशन दिलं जातं. सीएम आता सांगत बसतील काही दुसऱ्या कामासाठी आले, एवढा वेळ आहे का सीएमला? आणि अपेक्षाही आपण धरू शकत नाही. ते बिचारे 20-20 तास काम करतात आणि हे जाऊन आपण पुरपूर करायचं का त्यांच्यासमोर? डॉक्टर साहब, वास्तविक में ये जो निर्णय हुआ था सबसे पहले 25 फरवरी 2019 को, 2022 को, उसके बाद दिसंबर में जो मॉडिफिकेशन हुआ, वास्तविकता तो ये है कि ये महाविकास आघाड़ी के कालखंड में हुआ था जब नगर विकास मंत्री थे। आज महायुति के जो दल हैं वो इसका क्रेडिट दे रहे हैं। तो ये नहीं,
मैं आपको बताता हूँ, ये जो जीआर है उसमें हमने उनको बोला कि यू शुड सुपरसीड द अर्लियर जीआर। पहले का जो आदि संक्रमित बोलते उसको हमारी गव्हर्नमेंट लँग्वेज में, तो सुपरसीड केला, आधीचा निर्णय काढून टाकला आणि नवीन निर्णय पूर्णपणे आहे, अमेंडमेंट नाहीये, हा निर्णयच नवीन आहे, त्यामुळे क्रेडिट आम्हीच घेणार ना. सर याचा फायदा ग्रामस्थांना त्यामुळे गावठाणामध्ये जे लोक राहतात गरजेपोटी घरांना कशा पद्धतीने होतो? त्यांना एक तर त्यांची घराला आता कोणी हात लावणार नाही, दुसरं ज्यांना FSI वापरता येणार नाही त्याचा FSI त्यांना वापरायला मिळेल, तिसरं त्यांच्या वापरात जेवढी जागा आहे, नुसतं घरच नाही, वापरात जेवढी जागा आहे ती सगळी रेग्युलराईज होईल, TDR विकून त्यांचा आर्थिक फायदा त्याच्यामध्ये होईल, आणि मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, एकाच्या ऐवजी 2 घरं आहेत, 3 घरं आहेत, तर ती सुद्धा रेग्युलराईज होईल. पण कब तक के घरों में कट ऑफ 25/2/22 दॅट इज कट ऑफ डेट. 25/2/2022 दॅट इज कट ऑफ डेट. ती सुद्धा आम्ही 22 पर्यंत घेतलेली, म्हणजे पूर्वी तर खूप जुनी असायची, ती सुद्धा शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही घेतली. धन्यवाद. आता जो निर्णय झालेला आहे आणि जेव्हा अंमलबजावणी चालू होईल तर प्रकल्पग्रस्तांना या बाबतीत मार्गदर्शन योग्य मिळावं यासाठी आपले काय प्रयत्न असणार? आपण एखादं मोठं वर्कशॉप घेऊ ग्रामस्थांसाठी, त्या भागामध्ये एखादं ऐरोलीला घेतलं, एखादं वाशीला घेतलं, एखादं CBD घेतलं आणि लोकांना गाईड करू. जसं आम्ही रिडेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये मी विजय नाटा फाउंडेशन आणि शिवसेनेच्या मार्फत वर्कशॉप घेतला आणि त्यांना सांगितलं की रिडेव्हलपमेंटमध्ये या तरतुदी हे आहे, हे फायद्याचं आहे, तसं आम्ही लोकांना मोफत करू. त्यांना आपण हा, एकविरा मंदिरामध्ये आमची सगळी मंडळी जे प्रकल्पग्रस्त आहेत यांचे कुलदैवत आहे. मी तिकडे प्रांत होतो 4 वर्ष, मी तिथे जायचं. तर काल आम्ही सगळ्या मंडळींनी ठरवलं की आता उशीर होऊ नये आणि ताबडतोब हा निर्णय होऊन आपल्या ग्रामस्थांचं कल्याण व्हावं म्हणून मातेला साकडं घालू. म्हणून आम्ही 40-50 लोक वेगवेगळ्या गावातले प्रतिनिधी म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो. तिथले सरपंच, तिथल्या देवस्थानचे उपाध्यक्ष, देवस्थानचे सेक्रेटरी, सगळ्या लोकांनी आमचा सत्कार त्या ठिकाणी केला, आमची भोजनाची व्यवस्था केली, आरतीची व्यवस्था केली आणि खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांचं तिथं दर्शन झालं. तर या निर्णयाचं पूर्ण श्रेय तुम्ही तर पक्ष म्हणून तुम्ही घेतात, पण इथल्या कोणकोणत्या ग्रामस्थांना किंवा ऍज अ नागरिकांना माझे जे प्रकल्पग्रस्त सहकारी आहेत, जे याच्यामध्ये लीड करतात, मागे लागतात, आमचा पाठपुरावा करतात, इनपुट देतात, अशा सगळ्या सहकार्यांना मी. तर कॉलनीचा फ्री होल्ड करण्यासाठी मग तुम्ही काय प्रयत्नशील? मी तर माझी मागणीच आहे की सगळ्या जमिनी सिडकोनी फ्रीहोल्ड केल्या पाहिजे. माझी प्राथमिक मागणी आहे. दुसरी एक मागणी सिडकोकडे मी लावून धरलेली की फ्लॅट ट्रान्सफर करताना जे तुम्ही ट्रान्सफर चार्जेस घेतात ते ताबडतोब तुम्ही बंद करा बेकायदेशीर, आणि CM ला पत्रही दिलं. सर, इंदिरा माता के चरणों में आपने बम्पर जीत का क्या आशीर्वाद मांगा? नाही, मी तिथे विचारलं, राजकारणाचा विषय नाही, एकदा प्रकल्पग्रस्तांचं कल्याण होऊ द्या, आपलं कल्याण आपोआप सगळ्यांचं होतं.